ओल्या नारळाची चटणी, 2 चमचे डाळवं, अर्धा कप खवलेलं ओलं खोबरं, हिरव्या मिरचीचे तुकडे, आलं, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा साखर, पाणी, 1 चमचा तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, चिमूटभर हिंग, 2 सुक्या लाल मिरच्या, कढीपत्ता। आता डाळवं, ओल्या नारळाचा चव, हिरवी मिरची, आलं, सुके दळून घेत यात चवीप्रमाणे मीठ, साखर आणि पाणी घालत परत दळायचं। आता मोहरी, जिरं, हिंगाच्या फोडणीत सुक्या लाल मिरच्या आणि कढीपत्ता घालायचा आणि ही फोडणी चटणीवर घालायची। झाली आपली डोशाची चटणी तयार। आता बनवूयात ओल्या नारळाची चटणी। त्यासाठी घ्यायचंय 2 चमचे डाळवं मिक्सरमध्ये। यामध्ये घालते मी अर्धा कप ओल्या नारळाचा चव, हिरवी मिरचीचे तुकडे, आलं किसलेलं आणि हे सुके जिन्नस आधी आपण छान ब्लेंड करून घेऊया। सुके जिन्नस छानपैकी ब्लेंड करून झाले की यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ, साखर आणि थोडंसं पाणी आणि पुन्हा हे छान ब्लेंड करूया। तयार चटणी एका बाउलमध्ये काढून घेऊया। चटणीवर खमंग फोडणी घालूयात। चमचाभर तेल गरम केलेलं आहे, त्यामध्ये मोहरी मस्त तडतडली की जिरं, हिंग, सुक्या लाल मिरच्या, कढीपत्ता। आता ही चुरचुरीत फोडणी घालूया चटणीवर मस्त अशी ही चुरचुरीत खमंग फोडणी।